आपकी अदालत मध्ये कॉमेडीचे बादशाह कपिल शर्मांवर आरोप आहे की यांना चित्रपटाचं वेड आहे। कपिल, टीव्हीने तुम्हाला एवढा मोठा स्टार बनवलं, पूर्ण जगात तुम्हाला नाव दिलं, एवढी लोक तुमच्यावर प्रेम करतात, पण तुम्ही टीव्ही सोडून सारखे सारखे चित्रपटाकडे धावता। चित्रपटांच्या भूताने हो सर तुम्हाला मुंबईमध्ये आलात तेव्हा झपाटलं का अमृतसरमध्ये असतानाच झपाटलेलं? हॅलो मॅडम सर हे तर अमृतसरमध्ये असताना मी कधीच विचार केला नव्हता। खरं तर मला वाटत होतं मी गायक बनेन एक दिवस मोठा झाल्यावर। आणि मी जेव्हा पहिल्यांदा मुंबईला आलो ना ट्रेनमधून, दादर एक्सप्रेसमधून, तर 72 सीटर बोगी असते ना ट्रेनचा डब्बा, त्यातले 69 तर गायकच निघाले। मी तेव्हाच मी कोणाला सांगितलं नाही तुम्ही काय करायला चाललात, मी बोलायचो माझं काम आहे काहीतरी, कारण मी विचार केला एवढे गायक आहे आपल्या भारतात, टॅलेंटची कमी नाही आहे। तर हे सर म्हणजे जेव्हा टीव्हीवर सुरुवात झाली, लोकांचं प्रेम मिळालं, तेव्हा चित्रपट आपोआप चालू झाले। पण पहिल्या चित्रपटात 4 नायिका मिळाल्या ना, तेव्हा मजा आलेली सर। तर तेव्हा मला वाटलं की जे हिरो हिरोईन येतात थोड्या वेळासाठी माझ्या शोवर, मी जर त्यांच्यासोबत ते काय मजा मस्ती करतो ना, तर का नाही आपल्या स्वतःच्या 4 हिरोईन असाव्यात प्रत्येक फिल्ममध्ये। पण त्यानंतरच्या फिल्ममध्ये एकच मिळाली। या फिल्ममध्ये मला तसंही बरंच टेन्शन आहे, मुलांना सांभाळायचं, नोकरीचं, तो वाला रोमॅन्स नाही झाला सर त्यानंतर। पण तुम्ही हे सांगायला विसरलात की अमृतसरमध्ये एक फिल्मच्या शूटिंगवर गेलेलात। हो, तुम्ही सनी देओलच्या बघण्याच्या नादात हो, आणि तिकडून धक्के देऊन बाहेर काढलेलं तुम्हाला? नाही, धक्के नव्हते मारले, खूप जास्त धक्के मारले होते। झालं काय, अरे यार मला ती सवय नाही येते। 2 मिनिट माझ्या बायकोने सांगितलं रजतजींचा शो एवढा लोकप्रिय आहे की तू सेक्सी बनून जा। एंट्री तर झाली आहे माझी, मी सांगतो तुम्हाला सर काय झालं। तर माझ्या वडिलांची ड्युटी लागलेली तिकडे, ते पोलीसमध्ये आहेत। तर त्यांनी सांगितलं गदर फिल्मची शूटिंग आहे सनी देओलची, तुला बघायची असेल तर तू ये। तर सीन असा होता की अमरीश पुरी साहेब आणि अमिषा पटेल जे आहेत ते पाकिस्तानला जायला निघतात, तेव्हा अमिषा पटेल तिकडेच थांबणार असते आणि अमरीश पुरी निघून जाणार असता। अच्छा, आम्ही लोक त्यावेळेला, ही 97ची गोष्ट आहे कदाचित, हो ना, किंवा 96ची गोष्ट आहे शूटिंगची। मला तर खूप आवड होती। तर तिकडे ते तुम्हाला मोठे मोठे भांडे द्यायचे असे, म्हणजे वाटेल की देशाचा बंटवारा होतोय आणि लोक वेगवेगळ्या ठिकाणी जात आहेत। मी कसाबसा करून ना डॅडींना सांगून, तर पायऱ्यांवरून ना अमरीश पुरी साहेब आणि अमिषा पटेल माझ्या एकदम पुढ्यात होते। मला काहीतरी झालं की अमरीश पुरी साहेबांचा मी खूप मोठा चाहता होतो, तर माझ्याकडून राहवलं नाही आणि मी ना असं केलं त्यांना। तर मग ते वळून म्हणाले, अरे कोण आहे रे? तर मी ना त्यानंतर, अच्छा मला तर गोष्ट माहीतच नव्हती फिल्मची काय आहे ते तर फिल्म बघितल्यावर कळेल। अमिषा पटेल प्रत्येक वेळेला सुटत होती, अमरीश पुरी साहेब ट्रेनमध्ये चढायचे। मला वाटलं अरे ही तर हिरोईन आणि हिला ट्रेनमध्ये नाही चढता येते। नंतर मला कळलं की यांचा सीनच असा होता। तर हां सर, ते मग मी गदर फिल्म बघितली सर, मी तर कुठेही दिसत नव्हतो। तर जेव्हा सनी पाजी आले तेव्हा मी त्यांना सांगितला किस्सा, ते खूप हसले आणि म्हणाले अच्छा तू होतास का तिकडे? खरं तर सनी देओल आलेच नव्हते तिकडे, त्यांच्या एका डुप्लिकेटनेच केले 1-2 सीन। ते फक्त मशाल घेऊन शोधायचं होतं ना, मागून शॉट घेतले त्याचे। तर सनी पाजी आलेच नव्हते, आम्हाला बघायलाही नाही मिळालं। धक्के पडले ते वेगळे, सीन वेगळे कापले गेले, बदनामी झाली ती वेगळीच। ठीक आहे, पण प्रत्येक वेळची गोष्ट असते। आता बोला तुम्ही। नशीब आहे। ही गोष्ट खरी आहे कपिल, टीव्हीने तुम्हाला एवढा मोठा स्टार बनवलं, एवढी लोकप्रियता दिली, पण चित्रपटांना घेऊन वेड तर आहेच। आता मागची फिल्म फिरंगी मी ऐकलं की तुम्ही स्वतःच्या खिशातून 35 करोड रुपये फुंकलेत। मी ना, माझे मोठे काका या जगात नाहीयेत, ते नेहमी एक गोष्ट बोलायचे, म्हणायचे गरीब माणसाकडे जास्त पैसे आले ना ते सुद्धा त्याला पचत नाहीत, हो ना? ते थोडं आलेलं बँक बॅलन्स खुजली झाली होती। तर मला वाटलं की लावूया पैसे। मी मनापासून बनवली होती ती फिल्म, त्या प्रोसेसमध्ये खूप मजा आली होती। तमाशा बघितला? हो सर, बघितलं मी, ते पण मोठ्या स्क्रीनवर जाऊन बघितलं। पण ठीक आहे सर, मला वाटतं माणूस चुका करूनच शिकतो, आणि पण हो फिल्म्स मी करतच राहीन सर। आणि असं नाहीये की, म्हणजे मी तुम्हाला खरं सांगतो, खूप नम्रपणे, वर्षाचे 10-12 चित्रपट ऑफर होतात मला, ती वेगळी गोष्ट आहे की मी करू शकत नाहीये, खूप बिझी असतो।
आणि जग पूर्ण भेडचालवर बघितलंय मी, विश्वास ठेवतो. या फिल्मचा ट्रेलर सिरियस होतं, त्यानंतर मला 9 सिरियस फिल्म्स आल्या. मी म्हटलं आजपर्यंत मला कोणी सिरियसली घेतलं नव्हतं. तर पण हो, जी फिल्म मला पटेल ती मी यापुढेही नक्कीच करीन. पण या फिल्मचं नाव असं का आहे, जसं पास्ता सारखं असावं किंवा एखादं झाड असावं? या फिल्मचं खरं नाव तर झ्विगाटो आहे. जसं तुम्ही म्हणाले तसे अक्षय पाजीही आलेले. ते म्हणाले तुझी फिल्म येते की नूडल्स येत आहेत. मी म्हणालो ते हो, याचं नाव थोडं अवघड आहे, पण जर तुम्ही फिल्म बघितली तर मग ते आपली चांगली एक घरेलू गोष्ट आहे आपल्या भारत देशाची नाही तर मी म्हणेल पूर्ण युनिव्हर्सली. जेव्हा पॅन्डेमिकमध्ये खूप साऱ्या लोकांच्या नोकऱ्या गेल्या, तर त्या खूप साऱ्या लोकांपैकी ही एक भूमिका आहे मानसची, जी मी साकारली आहे यामध्ये. नंदिता दास यांनी तुम्हाला यासाठी घेतलं कारण त्यांनी तुमचा कधी कॉमेडी शो बघितला नव्हता. त्यांनी कुठेतरी मला आणि करण जोहर साहेबांना फिल्मफेअर शो होस्ट करताना पाहिलं, ज्यामध्ये मी काहीतरी बोलत होतो ते त्यांना नॅचरल वाटलं. तर करण जोहर साहेब म्हणाले होते की फिल्मफेअरचं ओपनिंग केलं. ते म्हणाले नमस्कार मित्रांनो, मी आहे करण जोहर. आणि मी म्हणालो मला तर तुम्ही ओळखतातच. तर त्यांना वाटलं की अरे हा ना खूप नॅचरल आहे आणि याला मी कास्ट करायला हवं. खूप चांगले सोनार आहेत नंदिता, त्यांना हिऱ्याची पारख आहे. आणि काय काम केलंय मी फिल्ममध्ये. ओफ. पण कपिल, नंदिता दास एक सिरियस फिल्म मेकर आहेत, सिरियस दिग्दर्शिका आहेत. तुम्ही कॉमेडियन आहात, तर कोण मार्ग चुकला? मार्ग सर कोणीच नाही चुकलं. पण आता बघा ना काय ते, आपण माणूस आहोत, आपल्यामध्ये सगळ्या भावना आहेत. कधी आपण आनंदी होतो, कधी आपण उदासही होतो, अपसेट होतो. तर सगळे मूड आहेत आत. आणि मला असं वाटतं की हे जे कॉम्बिनेशन आहे ना, ज्याने सगळ्यांना आकर्षित केलं सगळ्यात आधी, म्हणजे नंदिता दास आणि कपिल शर्मा एकत्र काय करताय, तर हां ते यशस्वी ठरला. आमचा जो प्रयोग म्हणजे तो लोकांसाठी प्रयोग होता. पण मला तर सगळ्यांनी, मी आधीपासून थिएटर करायचं, तर कॉमेडी ॲक्च्युली बाय चान्स झाली. खरं तर लोकांनी टी व्हीवर कॉमेडी बघितली म्हणून लोकांना सुरुवातीला थोडा जरा शॉक लागला. तसं तर माझ्या आजूबाजूचे माझे मित्र, माझं कुटुंब आहे, त्यांना तर माहिती आहे की आय एम व्हेरी सिरियस अँड इंटेलेक्च्युअल पर्सन. म्हणजे ते दिसतंय तुम्ही इतके सिरियस इंटेलेक्च्युअल आहात. कॅनडा फिल्म फेस्टिवलमध्ये तुम्ही इंग्रजीमध्ये एक संपूर्ण मुलाखत दिली आहे. थँक्यू. मी ना संपूर्ण हात खोलले तिकडे. मी म्हटलं 2 दिवसाचा फेस्टिवल आहे, मी घरी निघून जाईन, नंतर गोरी समजत बसेल मी काय बोललो ते. खरं तर चांगला इंटरव्ह्यू झाला. आणि सर तिकडे तरी निदान निभावलं गेलं. चला नाही, पण हे कॅनडामध्ये. रिचार्ज कुठून केलं? इंग्लिशचं काय सर ते होऊन जातं सर. मी ना आपल्या लोकांबरोबर इंग्रजी बोलायला घाबरतो. आपल्या लोकांना लगेच चुका काढायला लागतात. रॉंग सेंटेन्स. गोरे लोक नाही, त्यांना महत्वाच्या गोष्टी समजावा तुम्ही फक्त, की तुमच्या मनात भावना काय आहेत. गोरे समजून जातात लगेच. महत्वाचं म्हणजे तेव्हा होतं जेव्हा आम्ही साऊथ कोरियाला गेलो. त्यांचं इंग्लिश, मला वाटायचं माझं इंग्लिश खराब आहे, पण त्यांचं खूप वाईट होतं. म्हणजे बरं, एक तर इंग्लिश असते, एक असते इंग्लिशमधली इंग्लिश, आणि त्यांच्या लोकल ॲक्सेंटमध्ये. त्यांनी जेव्हा अनाऊन्स केलं ना माझं नाव, तेव्हा मला पहिले 3 मिनिटं कळलंच नाही की ते माझं नाव घेत आहेत. Yeah, today we have his Indian actor Kapil Sharma. तर मी विचार केला पुढे माझं नाव घेतील, तर म्हणे घेतलं नाव जा. पण खूप प्रेम मिळालं सर, खरंच. साऊथ कोरियन लोक, त्यांना तर माहीत नाही मी कोण आहे, म्हणजे इकडे काय करतो इंडियामध्ये. पण ते लोक खूप ते भावनिकही झाले, थोडे हसलेही. नंतर त्यांना समजलं की हा स्टँडअप कॉमेडी करतो. खूप प्रेम मिळालं. ते सुद्धा हेच म्हणाले, काय काम केलंय मी फिल्ममध्ये. जनतेला आता काही प्रश्न विचारायचे असतील तर? सर, माझा प्रश्न आहे की तुम्ही सगळ्यांची मस्करी करतात, हो, बरोबर. पण तुम्ही आजपर्यंत कोणत्या न्यूज चॅनलची मस्करी नाही केली. तुम्ही कधी सर तुम्ही त्यांना घाबरता का? सॉरी, तुम्हाला त्यांची भीती वाटते का सर? न्यूज तर सर, न्यूजची कशी कोणी मस्करी करेल. न्यूज तर किती चांगली असते ना. आपल्याला बरंच काही शिकायला कपिल, आता मिळतं. तुम्हाला काही म्हणायची इच्छा असेल तर ते म्हणून घ्या, मी काहीच म्हणणार नाही. खरंच सर? तर मग असं आहे, सगळेच न्यूजवाले नाही, तर काही जे इथे नाही आहेत. आता बघा, आजकाल ना वेळ अगदी वेगवान झाली आहे सर. गती खूप वाढली आहे. फॉर एक्झाम्पल, क्रिकेटच्या 5-5 दिवस मॅच असायच्या, वन डे आली, T20 आली. तोच फॉर्मॅट आहे ना न्यूजमध्येही आलाय.
म्युझिकमध्येही आलाय. ते गाणे सुद्धा आधी 6-6, 7-7 मिनिटांचे असायचे, आता अगदीच 2.5 मिनिटांचे झालेत. न्यूजमध्ये सुद्धा आजकाल असंच झालंय. तुम्ही बघा, खूप सारे न्यूज चॅनल्स आहेत. देश तर तोच आहे, बातम्या त्याच येतात सारख्या. तर आधी तर प्रोग्रामचे नावं असे ठेवायचे, 60 मिनिटांमध्ये 60 बातम्या. प्रोग्राम तर असाच बनवतात, त्यानंतर बातम्या तर असतात लिमिटेड. मग सुरू कुठून करतात? भारताचे पंतप्रधान भेटले अमेरिकेच्या राष्ट्रपतींना, त्याच बातमीचे 5 तुकडे करतात. बायडनने अति उत्साहाने केले नरेंद्र मोदींचे स्वागत. एकच बातमी आहे, मोदीजींना भेटून आनंदी झाले बायडन. परत तीच बातमी असते, बायडनही आनंदी झाले मोदीजींना भेटून. बातमी तीच आहे. 60 बातम्या सांगायच्या आहेत ना एकाच मिनिटात. आता 40 वेळा तर एकच बातमी सांगितली फिरवून फिरवून. 45व्या बातमीपर्यंत येईपर्यंत बातम्याच संपल्या. मग साध्या बातम्या सुरू होतात आपल्यासारख्या. राष्ट्रपतींशी बोलून 45वी बातमी कशी असते बघा, मिर्झापूरमध्ये बायकोने कापला नवऱ्याचा कान. तर दौसामध्ये पॅरेंट्स मीटिंगला आलेल्या बाईला घेऊन पळाला प्राध्यापक. म्हणजे बलियामध्ये हुंडा मागणाऱ्या सासराच्या तोंडावर थुंकून पळाली नवरी. मग बातम्या अशा येतात, वाराणसीमध्ये दारू पिऊन आलेल्या नवरदेवाने घातला गोंधळ. म्हणजे सुरुवात तुम्ही बायडनपासून केली, मग तर असं होत असतं कधी कधी. पण खूप मजा येतात अशा बातम्या ऐकून सुद्धा. म्हणजे ही मस्करी नाहीये, पण असतात अशाही न्यूज. पण कधी कधी अशाही बातम्या येतात की शेतकऱ्यांनी डुकरांना पळवण्यासाठी लावलं हनी सिंगचं गाणं. ही बातमी ऐकली ना तुम्ही? बघा सर, तुम्ही एका हिंदी पेपरमध्ये मी सुद्धा वाचली होती. त्यांनी लिहिलं होतं की शेतकरी आपल्या पिकाला जंगली जनावरांपासून वाचवण्यासाठी ऐकवतात हनी सिंगचे गाणे. त्यांनी हे नाही सांगितलं की त्याच्या मागे जो ग्रूव्ह असतो ते म्युझिक, म्हणजे त्यांचं हेवी म्युझिक असतं, तर ते ऐकून त्यांना कदाचित पण बघा तुम्हीच कशा कशा बातम्या असतात ते. वाह कपिल, येस सर. तुम्ही जर इतक्या बातम्या बघत असाल तर बघितलं असेल की युक्रेनचे प्रेसिडेंट आहेत झेलेन्स्की, ते स्टँडअप कॉमेडियन होते. आजकाल पुतीनशी भांडतायत. हो सर. पंजाबचे चीफ मिनिस्टर भगवंत मान, ते स्टँडअप कॉमेडियन होते. हो. तर जे कॉमेडियन आहेत त्यांच्यासाठी एक नवीन मार्ग मोकळा झाला आहे. अगदीच सर. तर तुमची ही अशी न्यूज येईल का कधी? सर, मला असं वाटतं की माणूस ना जेव्हा राजकारणी बनतो तेव्हा थोडे सिरियस का बनतात माहित नाही सर सगळेजण. नाही, पण राहुल गांधी तर सिरियस नाही आहेत. आता मोदीजी तर म्हणतात ना की राहुल गांधी आता कपिल शर्माला कॉम्पिटिशन देतील. हो, असं म्हणाले ते. वाव. पण मला वाटतं की सर मला ना असंच चांगलं वाटतं. मी मजा मस्ती करतो लोकांबरोबर, असंच करत राहू. मला असं वाटतं जेव्हा तुम्ही राजकारणी बनतात ना तेव्हा तुम्ही पण तर पांढरा कुर्ता तुम्हाला खूप चिंतेत टाकतो. हो ना माणूस. तुम्ही कधी बघा, मी कॉमेडी करतो आणि मला हवं तेव्हा मी तसं सर्वांशी बोलतो सुद्धा. मी आजपर्यंत कोणत्याच देशाच्या कोणत्याच प्रधानमंत्रीला ते इतके रेस्ट्रिक्ट होतात ते असंही नाही करू शकत. म्हणजे तुम्ही बघितलंय का असं कोणाला? माझ्यासारखं आयुष्य खरंच खूप सोपं आहे. काही झालं तरी हो सर, आय एम ओके. प्रधानमंत्री कधी कुठल्याही देशाचा असेल तर तो असं नाही म्हणू शकणार की मित्रांनो. तेव्हा मला वाटतं की आम्ही जे काही काम करतो ते ठीक आहे, लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणतोय, तर बाकी वेळेचं काही सांगू शकत नाही. नाही, तुम्ही चांगलं काम करता, ते करत राहा. आणखी एक प्रश्न जनतेकडून. मला हा प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या शो मध्ये खूप मोठमोठे सेलिब्रिटीज आले. अमिताभ बच्चनजी, शाहरुख खानजी, सलमान खान, सगळ्यांनी तुम्हाला एक सल्ला दिला. हो. पण तुम्ही ऐकलं नाही. अच्छा. सगळ्यांनी तुम्हाला सल्ला दिला की लग्न नको करू कपिल, पण तुम्ही तो सल्ला ऐकला नाही. अच्छा, ते स्वतः करून मोकळे झाले आणि मला थांबवत आहेत. मी का ऐकू? मी केलं लग्न, मला तर खूप मजा आली. का नाही करायचं बरं लग्न? आणि चांगली गोष्ट असते. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की ते तर ठीक आहे, आपण मस्करी करतो, कारण कुठे ना कुठे आपल्याला हेही वाटतं की आपली एक बायको आहे. आपलं नातं हे असं असतं की माहिती आहे किती मस्करी केली तरीही रागावणार नाही आपल्यावर. तर हे नातं खूप सुंदर असतं. माझ्या आयुष्यात तर खूप बदल आला मॅम लग्न केल्यानंतर. आणि
आयुष्य खरंच खूप बदललंय माझं, खूप छान झालंय आता. मी तर सगळ्यांनाच सल्ला देईन की ज्यांनी लग्न नाही केलं त्यांनी नक्की करावं आणि ज्यांचं झालं त्यांनी अजून एकदा करावं. आय मीन सॉरी चुकून, पण लग्न केलं पाहिजे नक्कीच. पण कपिल, लग्न झाल्यानंतर देखील ही फ्लर्ट करण्याची हिंमत कुठून आली? पंजाबी आहेत, पंजाबी लोकांमध्ये चालतं. पंजाबी आहेत. अरे असं थोडीच आहे ना की पंजाबीच फ्लर्ट करतात. ते चायनावाल्यांची बघा किती लोकसंख्या आहे, ते काय पंजाबी आहेत? असं काहीच नाहीये सर. माहित नाही कोणी सुंदर हिरोईन आली ना तर मी करत नाही, माझ्याकडनं होऊन जातं. म्हणजे पण ते तेवढंच असतं कॅमेऱ्याच्या समोर. तसा मी खूप लाजाळू आहे. पहिली फिल्म सुद्धा केली ना मी, तेव्हा मला बोलण्यामधून रोमॅन्स हवा तेवढं करून घ्या. ते जे त्यांनी सांगितलं ना अब्बास मस्तान साहेबांनी, म्हणाले ही तुझी बायको आहे. आता पहिल्याच दिवशी तुम्ही सेटवर जाल, भीती वाटते ना कोणाच्याही बायको बहिणीला तुम्ही मिठी माराल. आधी मैत्री झाली तर माणूस करेल. तर मी घाबरलो होतो पहिल्याच फिल्ममध्ये. आता मी थोडा खुललोय. नाही म्हणजे कारण घरी रियाज होतो ना, प्रॅक्टिस होते. जेव्हा तुमच्या घरी तुमची स्वतःची बायको असेल तर कॅमेऱ्यासमोर तुम्ही अजून चांगलं करतात. तर मी आता तुम्ही घरी जा, मग समजेल. मला जायचंच नाही, मी उद्या हैदराबादला जातोय.